कोल्हापूर इचलकरंजी या ठिकाणचा स्पेशल श्रीदत्त ओली भेळ ही आता बदलापुरात मिळणार आहे. त्यासोबतच अमेरिकन शेवपुरी, दिल्ली कटोरी चाट, पनीर स्प्रिंग रोल, स्ट्रॉबेरी ड्रायफ्रूट पुरीसह इतर 100 पेक्षा जास्त पदार्थ खवय्यांसाठी आता एकाच ठिकाणी सुरू होणार आहे. उद्घाटन सोहळा पार पडतोय. गटनेते श्रीधरजी पाटील, शहर प्रमुख वामनजी म्हात्रे यांच्या हस्ते खरं तर या ठिकाणी याचं उद्घाटन सोहळा पार पडतोय. कोल्हापूर म्हटलं की भेळसाठी सुप्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आहे आणि आपण जर बघितलं तर ऋषिकेश मुसळे आणि प्रियंका मुसळे यांनी ही पर्वणी बदलापूरकरांसाठी आणलेली आहे, खवय्यांसाठी आणलेली आहे. युवा नेते वरुणजी म्हात्रे यांची सुद्धा याच प्रसंगी उपस्थिती असलेली पाहायला मिळते. सो आपण बघितलं भेळ असू द्यात, स्पेशल चाट असू द्यात, मोमोज असू द्यात, पुलाव असू द्यात, रोल्स, पराठा, मॅगी कट्टा, मॅगी मध्ये सुद्धा अमेरिकन चीज कॉर्न मॅगी सोबत इतर अनेक पदार्थ म्हणजे 100 पेक्षा जास्त पदार्थ एकाच ठिकाणी मिळणार आहेत. आज उद्घाटन आहे. उद्घाटनानिमित्त एका भेळवर दुसरी भेळ अगदी मोफत बदलापूरकरांना मिळणार आहे. खरं तर 2011 पासून या संकल्पनेला सुरुवात झाली. बाबासो घोणगे यांनी ही संकल्पना आणली आणि त्याच्यानंतर जवळपास 137 विविध शाखा संपूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आता ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात पहिली खवय्यांसाठी ही पर्वणी श्रीदत्त ओली भेळ यांच्या माध्यमातून आपल्यासाठी आणण्यात आलेला आहे. आज एका भेळवर दुसरी भेळ मोफत आहे. कोल्हापूरची स्पेशल भेळ आहे आणि या 100 वेगवेगळे खवय्यांसाठी पदार्थ एकाच ठिकाणी मिळणार आहे. सो आपण प्रतिक्रिया घेणार आहोत मान्यवरांचा, ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. श्रीधरजी पाटील सोबत श्रीधरजी पाटील सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत, वरुणजी मात्र असणार आहेत. श्रीदत्त ओली भेळ याचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. काय सांगाल, कशा शुभेच्छा तिथे खवय्यांसाठी पर्वणी आहे, कारण 100 पेक्षा अधिक पदार्थ एका ठिकाणी. बदलापूर शहराची लोकसंख्या आता वाढलेली आहे आणि बदलापूरच्या प्रत्येक खवय्याला बाहेर चांगले चांगले पदार्थ खाण्यासाठी जायला लागत होतो. परंतु आज मुसले परिवाराने श्रीदत्त ओली भेल शॉप या ठिकाणी टाकलेलं. मला वाटतं बऱ्याच प्रकारच्या भेलचे प्रकार या ठिकाणी खवय्यांना खाण्यासाठी भेटणार आहेत. तर नक्कीच बदलापूरचे सर्व नागरिक या शॉपला व्हिजिट देऊन प्रत्येक पदार्थाची चव घेतील. मला वाटतं आता याच्यात मोमोज आहे, अमेरिकन शेवपुरी आहे, भरपूर फिंगरचे भरपूर मला वाटतं जे जे आज श्रावण महिना चालू आहे आणि प्रत्येकाला आता नॉनव्हेज पासून दूर राहणार. तर नक्कीच ही दत्तकृपा ओली भेल खाण्यासाठी बदलापूरच्या सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहानं यावं आणि मराठी माणसांनी जो व्यवसाय चालू केलेला त्याला प्रतिसाद द्यावा. अर्थात उद्घाटनानिमित्त एका भेळवर दुसरी भेळ मोफत आहे. अगदी 40 रुपयांपासून सुरुवात आहे या ठिकाणी. काय सांगाल, खवय्यांना आव्हान काय? बदलापूर शहराच्या खाद्य संस्कृतीच्या वैविध्यात भर घालण्याचं काम या ठिकाणी श्री दत्त ओली भेळच्या माध्यमातून होणार आहे. आमचे मित्र ऋषिकेश मुसळे आणि प्रियंका मुसळे यांच्या माध्यमातून ही खाद्य संस्कृतीची ही जत्रा या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि भेळीचेच विविध अशा भेळींचे प्रकार या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. त्याच्याबरोबर मोमोज असो किंवा अन्य अनेक डिशेस या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. मी बदलापूरकर नागरिकांना ज्यांना खरोखरच खाण्यात रुची आहे अशा सर्वांना आवाहन करीन की त्यांनी अवश्य एकदा या ठिकाणी भेट द्यावी आणि या रुचकर भेळीचा आस्वाद घ्यावा. अर्थात दिल्ली कटोरी चाट खाण्यासाठी त्या दिल्लीला जाण्याची आवश्यकता नाही. माझ्या मते ती बदलापुरात मिळणार आहे. तरुणाईला काय आव्हान असणार आहे? रिंग रोड समोरच आहे, ज्याला आपण पनवेल हायवे म्हणून ओळखतो. अनेक मंडळी त्या ठिकाणी येतात आणि अगदी जवळच होती. खास करून माझ्या तरुण मैत्रिणींसाठी या ठिकाणी तुम्हाला हायजेनिक आणि उत्तम दर्जाची एक मराठी माणसाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी फास्ट फूड स्नॅक्स कॉर्नर, त्यात तुमचा फेवरेट पाणीपुरी झालं आणि दहीपुरी, हे नक्कीच मुसळे परिवार आणि श्री दत्त भेळ यांची सर्व टीम आपल्याला चांगलं एकदम उत्तम दर्जाचं सर्विंग करेल.
मीच अपेक्षा ठेवतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. शेवपुरी आपण नॉर्मल खातो, परंतु अमेरिकन शेवपुरीची चव तुम्हाला फक्त याच ठिकाणी चाखायला मिळणार आहे आणि त्याच्यासोबत विविध तुम्ही भेल का, मी त्यांची पत्रिका घेतो इथं लावतो सर टेबल वरती, टेबल घेतो खाली पाहू. सो भेळ रेडी झालेली आहे आणि मान्यवर या ठिकाणी आता भेळचा आस्वाद घेणार आहेत. आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत. तोपर्यंत माझ्या मते आपण माहिती घेऊयात की अगदी 40 रुपयांपासून सुरुवात आहे, ती तुम्हाला खिशाला परवडेल. म्हणजे कॉलेज गोईंग जे असणार आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. तोपर्यंत आपण थोडी चर्चा करू. मला सांगा, 137वी शाखा आपल्याकडे सुरू होतीये. माझ्या मते संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. श्री दत्त ओली भेळ म्हणजे सगळ्यांना हवीशी वाटते. कोल्हापूरला जाण्यासाठी काय सांगाल, कशा पद्धतीने याची सुरुवात? श्री दत्त ओली भेळ बदलापूर ब्रांच ही आपण ठाणे जिल्ह्याची पहिली शाखा आपली आहे आणि या शाखेच्या माध्यमातून बदलापूरकरांना आपण आवाहन करतोय की जे भेळीमधले विविध प्रकार आहेत किंवा कॅफेमधले विविध प्रकार आहेत, मोमोज म्हणा किंवा महाराष्ट्रीयन पदार्थ, आलू पराठा, मेथी पराठा, थालीपीठ वगैरे, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, हे पण आपण एक अत्यंत लो कॉस्टमध्ये देत आहोत. काय काय मिळणार आहे ते काय सांगाल? अगदी मिसळ, साबुदाणा वडा याच्यासोबत विविध पदार्थ आहेत. फॅमिली पॅक सुद्धा आहे माझ्या मते घरी बनवण्यासाठी, म्हणजे जर घरी बनवायचं असेल तर ते सुद्धा आहे. आणि महत्वाचं म्हणजे मॅगी कट्टा आहे या ठिकाणी, जिथे तुम्हाला साधी मॅगी तर नाही परंतु प्लेन मॅगी सुद्धा आहे 40 रुपीजमध्ये. पण बटर गार्लिक मॅगी, कोल्हापुरी मॅगी, मलबार मॅगी, चेन्नई तडका मॅगी, अमेरिकन चीज कॉर्न मॅगी सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. सो खूप चांगली पर्वणी खवय्यांसाठी आहे. अच्छा, टेस्ट कशी आहे? अप्रतिम. जे सर्वांनी आता बोलू शकत नाही, प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रत्येकाने येऊन अवश्य आस्वाद घ्यावा. कशी टेस्ट? छान उत्तम चव आहे, नक्कीच भेट द्या. ही कोणती भेळ त्यांना सर्व केली आहे? ही त्यांना दत्त स्पेशल भेळ. अच्छा, स्पेशल भेळ सर्व केली आहे. अगदी आम्ही आल्याला सुद्धा टेस्ट केली. अगदी गोड, आंबट, तिखट सगळा आस्वाद एकाच याच्यामध्ये आहे. काय सांगाल, कशी सुरुवात? खवय्यांना काय खवय्यांमध्ये आपले स्पेशल भेळच आहेत. पुणेरी भेळ आहे, दत्त स्पेशल भेळ आहे, चाटमध्ये पाणीपुरी आहे, रगडा आहे, दहीवडा आहे आणि पराठेचे आयटम आहेत. कशी ही संकल्पना सुचली? कारण की माझ्या मते महाराष्ट्रभर आहेतच शाखा, तर आपल्याकडे सुरू करावं होतं. आपल्या इथे चाटसाठी स्पेशल काही नव्हतं, त्यासाठी ही कल्पना सुचली. अच्छा, तुम्ही कधी टेस्ट केली होती याआधी की? हो, टेस्ट केली होती. कुठे टेस्ट केली होती? कोल्हापूरला. म्हणजे तिथून सुरुवात झाली तिथेच. 2011ला कोल्हापूर पासून सुरुवात झाली आणि ज्यांनी ही म्हणजे संधी प्रत्येक खवय्यांसाठी आणली आहे. बाबासो गुणगे असं त्यांचं नाव आहे, ते सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या घेणार आहोत. सर या ना आतमध्ये. आपण थोडक्यात प्रतिक्रिया घेऊयात. सर काय सांगाल, म्हणजे 137वी ही शाखा आहे. श्री दत्त ओली भेळ नावच म्हणजे आपण बोलतो ना की नाम ही काफी आहे, असा हा प्रकार भेळचा प्रत्येकाला आवडणार. आणि सध्या तर पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यामध्ये प्रत्येकाला ती हवीशी वाटते. काय सांगाल, कशी ही आपली 2011 पासून सुरुवात? मी पहिला बदलापूर वासियांचा आभार मानेन की ज्यांनी आम्हाला इथं आज भेळ शॉप चालू करण्याची आम्हाला संधी दिली आणि आम्ही नक्की त्यांना आमच्या भेळनं आंबट गोड भेळच्या चवीनं आम्ही त्यांना नक्कीच तृप्त करू आणि त्यांचाही रिस्पॉन्स आम्हाला चांगला मिळेल. तर आज आम्ही इथं बदलापूरमध्ये 137 जी ब्रँच चालू करतोय त्याला उत्कृष्ट चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही बदलापूर वासियांचे आणि तुमच्याही टीमचे आभार मानतो. अर्थात सर, काय मिळतं म्हणजे 100 पेक्षा जास्त पदार्थ एकाच. भेळ घेण्यासाठी आपण जेव्हा जातो त्यावेळी आपल्याला माझ्या मते 2, 3, 4 जास्तीत जास्त विविध प्रकार, पण भेळचे आपल्याकडे एकूण किती प्रकार आहेत म्हणाला? टोटल आपल्या भेळचे प्रकार जे आहेत, जे स्पेशल चाट भेळमध्ये 15 प्रकार आहेत. स्पेशल 15 प्रकार आहेत, जे तिन्ही राज्यात कर्नाटक असेल, गोवा असेल किंवा महाराष्ट्र असेल, मँगो भेळ, स्ट्रॉबेरी भेळ ही कुठेही मिळत नाही, ती फक्त आपल्याकडेच मिळते. त्याच्यासोबत फरसाण भेळ, जैन गुजर मारवाडीसाठी जैन भेल आहे, लहान मुलांसाठी चिल्ड्रन भेल आहे,
ज्यांना फक्त फरसाणचीच भेळ खायची त्यांच्यासाठी फरसाण भेळ पण आपल्याकडे उपलब्ध आहे. टोटल असे आंबट गोड तिखट अशी कोल्हापूरची स्वाद 15 प्रकारचे आपले भेळ आहे. कोल्हापूरची स्पेशल ही भेळ आहे. त्याच्यासोबत माझ्या मते फास्ट फूड सुद्धा आहे, ज्यांना हवा असा वाटेल त्यांच्यासाठी, किंवा जर तुम्हाला चांगला तुमच्या आरोग्यासाठी हवं चांगलं उत्तम असणारे थालीपीठ सुद्धा इथे आहे, आलू पराठा सुद्धा आहे. सो ते कोथिंबीर वडी सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी कशा म्हणजे फास्ट फूड एकीकडे आहे, भेळ एकीकडे, म्हणजे आज काय झालंय, फूड इंडस्ट्रीचा नियम म्हणा किंवा एक चव बदलत चाललेली आहे. त्या पद्धतीनं चवीनुसार काय होते की प्रत्येक कस्टमरला नवीन काहीतरी प्रोडक्ट टेस्ट करायचा आणि तो एकाच छताखाली सर्वांना जर मिळाला तर त्याचा कस्टमर फ्लोही चांगला मिळतो. त्याच्यामुळे शॉपही चालण्यास आम्हाला चांगली मदत मिळते. त्याच्यामुळे आम्ही भेळ सोबत भेळ, चाट, नमकीन आणि कॅफे या स्वरूपात आम्ही कस्टमरला 100+ प्रोडक्ट आणले. याच्यासाठी आमच्याकडे 5 वर्षाच्या मुलग्यापासून ते 70 वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत आपल्याकडे कस्टमर आले पाहिजेत असे प्रोडक्ट आम्ही सिलेक्ट केले. सकाळी 7 वाजल्यापासून शॉपिंग चालली पाहिजे ते रात्री 10 पर्यंत शॉपिंग चालली पाहिजे असे प्रोडक्ट आपण सिलेक्ट केले. जेणेकरून उपवासाचा जरी असला तर त्याच्यासाठी आमच्याकडे शाबू वडा आहे, खिचडी आहे, फ्रेंच फ्राय आहेत, असे भरपूर 100+ बर्गर, कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, मिसळ, कोल्हापुरी मिसळ तर तुम्ही नक्की ट्राय करा, जी तुम्हाला आवडेल. कोल्हापुरी मिसळ सुद्धा ट्राय करा. आता ताई मला सांगा की माझ्या मते ऑफर तर आहे, त्या ऑफरचा आपण लाभ तुम्ही प्रत्येकाने घ्या, परंतु माहिती घेणार आहोत की आता माझ्या मते एक बदलापुरातलं हे असं एक कुटुंब आहे, मुसळे कुटुंबीय, ज्यांनी स्वतः आधी वेगळा व्यवसाय सुरू केलेला आणि आता एक वेगळ्या व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. अगदी मराठी कुटुंबीय आहेत आणि व्यवसायामध्ये चांगली छाप सोडण्याचा प्रयत्न त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. काय सांगाल, एकंदरीत एक नवी सुरुवात आहे ही, आणि काय आव्हान असणार आहे खवय्यांना आव्हान असणार आहे. आपल्याकडे 3 दिवस ऑफर आहे भेळीसाठी. 3 दिवस ऑफर? 3 दिवस ऑफर आहे. एक भेळीवर एक भेळ फ्री. 3 दिवस? अरे आम्हाला वाटलं आजचाच दिवस उद्घाटन आहे. अच्छा, 3 दिवस तुम्ही ऑफरचा लाभ घेऊ शकता. सरांनी जसं सांगितलं सकाळपासून ते रात्रीपर्यंत हे संपूर्ण खवय्यांसाठी हे दालन जे आहे ते खुलं असणार आहे. मला सांगा, मॅगी असू द्यात, फास्ट फूड मध्ये सुद्धा बरेच प्रकार, त्याच्यामध्ये आपल्या स्पेशालिटी असं की मॅगीमध्ये पण एक 5-6 प्रकार आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर फास्ट फूड मध्ये जे आयटम्स मॉलमध्ये 150, 200, 250 मिळतात ते आपल्याकडे अगदी 50 पासून स्टार्ट आहेत. अच्छा. हा, त्याच्या व्यतिरिक्त दिल्ली कटोरी चाट म्हणा किंवा पराठ्याचे आयटम्स म्हणा, जे असे नॉर्मली मिळत नव्हते बदलापूरमध्ये, ते आम्ही सरांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी. आणि 30 रुपयांपासून माझ्या मते सुरुवात आहे इथे. पाणीपुरी, रगडापुरी, सुकीपुरी म्हणजे नॉर्मल तुम्हाला मिळणारच आहेत जे तुम्ही इतर ठिकाणी खाता, परंतु त्यापेक्षा वेगळं काय, अमेरिकन शेवपुरी कॉन्सेप्ट काय म्हणजे? अमेरिकन शेवपुरी त्याचं नाव जरी युनिक असेल तर त्याची टेस्ट पण तशी युनिकच आहे. त्यामध्ये तुम्हाला बटाट्याचं स्टफिंग येतं. आमची जे सिक्रेट रेसिपी आहेत, पुदिना चटणी, खजूर पाणी, त्यामध्ये घट्ट दही येतं आणि तो क्रंचीपणा येतो. तुम्ही प्रत्येक बाईट आपण एका प्लेटला 5 पीस देतो, त्याला बाईट अशा टेस्ट केल्यानंतर तुम्ही त्याला टेस्ट विसरू शकणार नाही. अच्छा, असं. आणि माझ्या मते पनीर मोमोज सुद्धा आहे, फिंगर चिप्स असू द्यात, पनीर स्प्रिंग रोल सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. हे सगळे पदार्थ पूर्ण दिवस मिळणार आहे की काय? पूर्ण दिवस. कोथिंबीर वडी सुद्धा आहे, दही वडा आणि कोथिंबीर वडी सुद्धा आहे. हे स्पेशल आहे. अच्छा, हे स्पेशल दही वडा आणि कोथिंबीर वडी. माझं आणि म्हणजे गरम सगळ्या वस्तू, सगळे पदार्थ गरम. मग चांगली पर्वणी आहे खवय्यांसाठी. आणि 3 दिवस ही ऑफर आहे. एका भेळवर दुसरी भेळ अगदी मोफत आहे. कोणते असे सिलेक्टेड आहे की प्रत्येकावर? दत्तस पोलीस स्पेशल भेळ. अच्छा, स्पेशल भेळ घेत असाल तर ती एकावर एक काय दादा आव्हान असणार आहे खवय्यांना? बदलापूरकडनं हे आव्हान असणार आहे की तुम्ही नक्की श्री दत्त ओली भेळ बदलापूर ब्रांचला व्हिजिट करा आणि भेळीचा आस्वाद घ्यावा. तुमचं काय? थंडगार पाणीपुरी खा. पाणीपुरी, शेवपुरी प्रत्येकाला हवीशी वाटते, आवडते. आणि माझ्या मते ती एक अशी डिश आहे जी आपण कधीही खायला रेडी असतो. परंतु इथे इतरांपेक्षा वेगळं काय तर ते तुम्हाला फक्त श्री दत्त ओली भेळ याच ठिकाणी मिळणार आहे. आणि अगदी खूप चांगली संधी खवय्यांसाठी आणण्यात आलेली आहे. सो वेळ घालवू नका. त्यांचा संपर्क क्रमांक सुद्धा दिलेला आहे. लोकेशन जाता मला सांगा लोकेशन. लोकेशन आपलं मोहन पाम रोडला, ओंकार विहार, टंबल वॉशच्या समोर. ओंकार विहार ही सोसायटी आहे, ग्राउंडलाच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान आहे डीजे1च्या समोर. तिथून जर तुम्ही आतमध्ये आलात तर ओंकार विहार ही सोसायटी आहे, मोहन पामच्या थोडा मागे.
आणि त्याच ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला सुरू झालेलं आहे. चांगली खवय्यांसाठी पर्वणी आहे. या पर्वणी आणि या ऑफरचा लाभ नक्की. या व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा टोंबे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.